कुठं बाहेर निघावा आणि 7:30 मागं लागली नाही असं कधी आयुष्यात झालं नाही. त्याला झालंय काय या जिंदगीत काय कळना भाऊ. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता फ्रेश वगैरे झालोय आपण आणि रात्री लय घाण झोप लागली, कळलंच नाही कधी झोपलो आणि कधी उठलोय. आता परत झोपच कंप्लीट नाही होते. आता परत आपण चाललोय बाबांकडे हॉस्पिटलला. परत यायचंय मागं ड्युटीला, कारण ते हॉस्पिटलला गेलो ते भावाला पण एवढं काही समजत नाही, डॉक्टर काय बोलतात ते वगैरे. त्याच्यामुळं तिथे एक मेडिकल मधला माणूस असलं कसं त्यांना थोडं बोलता येतं ना. तर चला जाऊया आता, नाश्ता वगैरे करू खाली आणि जाऊ हॉस्पिटलला. काय म्हणते आज MRI करायचं आहे, बघू काय रिपोर्ट येते त्याच्यात. कुठं बाहेर गेलोय आणि नवीन लफडं मागं लागले असं कधी झालंच नाही भाऊ. 7:30 मोड आपल्या मागायचे कायमचा. ह्याला आलोय आता सगळं 7:30ला मागं टाकून हॉस्पिटलमध्ये. चला तर मित्रांनो, आता हॉस्पिटलमधून आलोय आणि आता डॉक्टर पण बोलले की कंडिशन क्रिटिकल आहे. बघू आता काय होते. चला आता फ्रेश वगैरे झालं, ड्युटीला जायचंय. जाऊया, जेवण करायचंय. भूक लक्षच लागत नाही कुठं, ड्युटीला पण जाऊ नाही वाटत आणि काहीच करू नाही वाटत. अवघड झालेले. तर मित्रांनो, आपलं जेवण वगैरे झालंय आता आणि झोपायचा टायमिंग झालेला आहे. 2-4 दिवसापासून असं डोकं दुखतंय ना घाण, काही राहतच नाही. कशाने दुखतंय काय माहिती, कसलं काय टेन्शन आहे. बाबाचं तर आहेच थोडं, पण हे जसं जसं वय वाढत चाललंय ना, तसं तसं डोकं दुखणे, पाय दुखणे, कंबर दुखणे चाललंय राव. लय हार्ड आयुष्य. ड्युटी काय एवढी, ड्युटी झाली, ड्युटी काय बिझी नव्हती एवढी. आपण आउट होतो आज, दुसऱ्या वॉर्डला पाठवलं होतं, त्याच्यामुळे चिल ड्युटी गेली. मित्रांनो, झोपायचा भरपूर प्रयत्न केला पण झोपच येत नाही. हा आठवडा, हे वर्ष म्हणलं काहीतरी चांगलं जाईल. मूल्यांकनानुसार तरी वर्ष माझ्यासाठी खूप चांगलं होतं, पण असा नियतीने काय फेरा केलाय समजत नाही. लय बेकार हाल, लय बेकार झालेत. घरी कामं चालू आहे, बाबा आजारी पडले, ते शेतात पण कामं चालू आहे. पप्पा ते तिकडे बिझी, माझा भाऊ मी इकडं बाबांकडं, काकीन ते इकडं बाबांकडं. खूप भयानक सिच्युएशन आहे. म्हातारपणी खूप वाईट झालं यार. कसं काय असं होऊ शकतं? असं सगळेजण असं म्हणतात बाबासोबत, कारण त्या माणसाने कधी दवाखाना काय असतं म्हणून बघितलंच नाही कधी. मित्रांनो, खरंच हे इन्शुरन्स किती महत्वाचं आहे मला आता कळते. कारण अकाउंट सगळे डायरेक्ट सगळे उडाले, काहीच नाही राहिलं कुठंच. आपल्या फॅमिलीचा इन्शुरन्स असणं खूप महत्वाचं आहे. पैसे गेल्याचं काय नाही वाटत आहे, पण पेशंट रिकवर झाला पाहिजे. हे करते त्यांच्यासाठीच करते, फॅमिलीसाठी आपण सगळे. बाबा रिकवर होणं म्हणजे आता लय अवघड आहे. असो, चला बाम वगैरे लावून काहीतरी लावून झोपावं लागणार नाही, त्याशिवाय झोप नाही त्याची मला. कारण तिकडे बाबा एवढे पेन मध्ये, नाकात नळी, तोंडात नळी, बघवत नाही त्यांची सिच्युएशन. सगळेच टेन्शन मध्ये घरी. मी सगळ्यांना सांगतो बाबा खा प्या, नाही तुम्ही आजारी पडसान. एक माणूस तर आहेच आपला आजारी. आता परत झोपल्यानंतर सकाळी उठायचंय, परत बाबाकडे जायचंय. डॉक्टर काय म्हणतात काउन्सिलिंगला. मला हेच सांगायचंय, आपल्या फॅमिलीची काळजी घ्या काळाला. कारण किती जरी आपल्याकडे असलं तरी ते पुरत नाही हॉस्पिटलमध्ये, किती असू द्या. चालतंय, घ्या काळजी. मग काय, गुड नाईट.
भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थोडा आपले ब्लॉग आहे ना जरा आता असेच येणार आहे, कारण मन नाही लागत आहे जास्त जास्त ब्लॉग बनवलं, पण करायचं आहे, कंटिन्युटी करायचं आहे म्हणून करतोय. तर चला असंच सपोर्ट राहू दे तुमच्या भावाला. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.